नमस्कार ताई, आपले स्वागत आहे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर् गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिकी सारिखा मान्यायसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरी वसावे तुझ्या दासबोधासी बोध व्हावे अपत्यापरी पाजवी प्रेम रसा महाराज या सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। काल आपलं 27 पर्यंत झालं होतं असं माझी आठवण सांगते. असंच गुरुच्या बद्दल थोडासा चालला होता विचार. सद्गुरूंचाही सांगत होते समर्थ की गुरु सांगता सांगता कसा नसावा तेही ते सांगत गेले आणि मग पुन्हा असा नसावा तर असा असावा अशा पद्धतीने दोन्ही आपल्याला एकाच याच्यात मिळत जात आहे. आता 27वा तैसा गुरु नसावा जेणे अंतर पडे देवा भीड करून या गोवा घाली बंधनाचा. हे झालं म्हणजे हा एखाद वेळेस ब्रह्मनिष्ठ असेल पण भीड जर का पडत असली शिष्याची तर गुरु म्हणून उपयोग नाहीये. स्वतः जरी ब्रह्मनिष्ठ असू शकतात ते नाही असं नाही, पण शिष्याला साधन लावायला शिस्त लावायला त्याला वेळ प्रसंगी कानउघाडणी करायला जर का त्यांना भीड वाटत असते, शिष्याच्या आग्रहाला जर का ते बळी पडत असते तर शिष्यात कसा ते बदल घडवून आणू शकतील. म्हणून सद्गुरु ते होऊ शकत नाही. तैसा गुरु नसावा जेणे अंतर पडे देवा, कारण त्यांनी देवापासून आपण दूर जातो. पण भीड करून या गोवा घाली बंधनाचा. मग जर का भीड धरली तर बंधन दृढ होणारच आहे ना. म्हणून मग पुढे आता सांगतायत की सद्गुरु कसा आहे, जेथे शुद्ध ब्रह्मज्ञान आणि स्थूळ क्रियेचे साधन तोची सद्गुरु निधान दाखवी डोळ. आधी चौव्यालाही जोडू नये. साधन सांगताय तिथे शुद्ध ब्रह्मज्ञान आहे. शुद्ध ब्रह्मज्ञान म्हणजे पूर्णपणे वेदांतात जसं सांगितलेलं आहे तसं परिपूर्ण ब्रह्मज्ञान आहे, ब्रह्मविद्या आहे. म्हणजे ज्याला परोक्ष म्हणतात, म्हणजे शाब्दिक ज्ञान म्हणतात, म्हणजे वेदांताचं म्हणजे उपनिषदांचं ज्ञान, त्यातल्या प्रक्रिया, त्याच्याबद्दलचं शास्त्र. शंकराचार्यांनी हे शास्त्र फार सुरेख मांडलेलं आहे. त्यांच्या परंपरेतल्या अनेक शंकराचार्य पीठावरच्या वगैरेंनी, उदाहरणार्थ सुरेश्वराचार्य, त्यांचे शिष्य सर्वज्ञात्म मुनी, नंतर पुढे आणखीन झालेले विद्यारण्य स्वामी वगैरे अनेकांनी हे शास्त्र अतिशय सुंदर मांडलेलं आहे. शास्त्र मांडायची सुरुवात जी झाली ना, तर ती शंकराचार्यांचे परमगुरु जे होते, म्हणजे गुरूंचे गुरु परात्पर गुरु गौडपादाचार्य, त्यांनी मांडुक्य उपनिषदावरती कारिका लिहिल्या, श्लोक लिहिले, ज्याच्यात एक्सप्लेनेशन आहे संपूर्ण. अजातवाद त्याच्यात पूर्ण मांडलेला आहे आणि सुंदर प्रक्रिया मांडलेली आहे. ते जवळजवळ पहिला शास्त्र ग्रंथ म्हणता येईल. त्याच्या आधी उपनिषदांवरच चाललेलं होतं अर्थात, पण आपली बुद्धी हळूहळू कमी पडायला लागते ना. ब्रह्मसूत्राचा अर्थ उलगडत नाही, उपनिषदांचा अर्थ उलगडत नाही. त्यामुळे शंकराचार्यांनी त्याच्यावरती टीका लिहायला लागले, भाष्य लिहायला लागलं.
त्यामुळे आपल्याला त्याचा अर्थ कळणं सोपं झालं. आणखीन ह्या सगळ्यांनी वेदांत शास्त्र जे शंकराचार्यांचे कितीतरी ग्रंथ आहेत की ज्याच्यात हे शास्त्र स्पष्ट केले. या बाकीच्या आता म्हटलं त्याही अनेकांचे ग्रंथ आहेत. भामती टीका आहे, चिकार ग्रंथ आहेत असे ज्याच्यात शुद्ध ब्रह्मज्ञान सांगितलेलं आहे. म्हणजे वेदांत शास्त्र काय सांगताय ते स्वच्छ सांगितलंय, त्याच्याबद्दल कसलेही गैरसमज नाही. गैरसमज कधी होतात? जेव्हा पूर्ण न वाचता थोडस वाचायचं आणि त्याच्यावरती सुरू करायचं. जसं मनुस्मृतीबद्दल चालतं की स्त्रियांना त्यांनी न स्त्री स्वातंत्र्य अर्हते वगैरे म्हटलंय, स्वातंत्र्य देऊ नये. पण हे विचारात घेत नाही की यत्र नार्यास्तु पूज्यन्ते रमन्ति तत्र देवता. जिथे स्त्री पूज्य मानली जाते, तिला पूर्ण मान दिला जातो, तिथे देवता येतात म्हटलेलं आहे. स्त्रीचं रक्षण कशापासून करावं हा विचार केलेला नाही. आज देखील आपल्याला कितीतरी आपण पेपरातनं वाचतो. स्त्री म्हणजे हे कडवं सत्य आहे, अगदी अत्यंत कडू आहे, पण सत्य आहे. वाटेल तिथे वाटेल तसं आपल्याला नाही म्हणता येत वाटेल त्या वेळेला. तेच सांगितलेलं आहे त्याच्याहून वेगळं काय सांगितलं. आणखीन मुख्य म्हणजे मनुस्मृती कलियुगाला लागू नाहीच आहे. कलियुगाच्यासाठी पाराशर स्मृती आहे किंवा शांडिल्य आहे, त्यांची आहे. कलियुगाला मनुस्मृती लागू नाहीये. मुळात स्मृतिकारांनीच ती बात केलेली आहे, बाकी कोणी जाण्याची गरज नाहीये. पण हा विचार न करता जेव्हा सगळ्या आपल्या धर्माच्या ग्रंथांवरती कोरडे ओढले जातात, वाटेल ते त्याच्याबद्दल लिहिलं जातं, तसं ब्रह्मज्ञान नाहीये. ते शाब्दिक ज्ञान अर्धवट असतं, त्यामुळे ते अर्धवट प्रसार केला जातो. इथे शुद्ध ब्रह्मज्ञान सांगितलेलं आहे. खरं काय आहे, पूर्ण वाचन केलेलं आहे, पूर्ण अभ्यास केलेला आहे त्याचा, आणि त्याच्यानंतर ते बोलताय. असं पूर्ण आधी शब्द ज्ञान पाहिजे आणि त्याच्यानंतर त्या अनुषंगाने साधन करून अपरोक्ष ज्ञान झालं पाहिजे. तेवढं झाल्यानंतर स्थूल क्रियेचे साधन शिष्याला लावतात. आधी केले मग सांगितले. त्या शिष्याला जे योग्य असेल ते शास्त्र वाचलेलं असतं, शास्त्राचा अभ्यास असतो, ईश्वराची आज्ञा असते, ईश्वराची कृपा असते. त्यामुळे त्यांना कोणाला काय सांगायचं ते कळतं आणि त्याप्रमाणे ते स्थूल क्रिया म्हणजे प्रत्यक्ष देहाने करायची क्रिया, मनाने करायची क्रिया. स्थूल क्रिया म्हणजे बाकी काही नाही. जे स्थूल देह करतो, स्थूल मन करतं, त्या क्रिया आहेत त्या. नामस्मरण करणं, वाणीने पूजा करणं, ग्रंथ वाचन करणं, श्रवण करणं, हे सगळं काय आहे, या क्रियाच आहेत की नाही. पण ही साधनं केल्याशिवाय सूक्ष्म अतिसूक्ष्म परब्रह्म जे आहे सर्व व्यापक, तिथपर्यंत पोचता येत नाही. कारण आपल्याला जे संस्कार असतात, ज्या वासना असतात, त्या सगळ्या क्रियांच्या मार्फत झालेल्या आहेत. आजवर आपण जे विचार केले जन्मोजन्मी, जे काही उद्योग केले चांगले वाईट, त्यानुसार ते संस्कार आपल्यावरती झालेले आहेत. त्यानुसार त्या वासना पक्क्या झालेल्या आहेत. मग त्या जर का आपल्याला फोडायच्या असल्या, दूर करायच्या असल्या, तर त्या क्रियाच पाहिजेत ना, त्याला योग्य. त्यासाठी निष्काम कर्माचं महत्व आहे, निष्काम उपासनेचं महत्व. आजवर जे केलं होतं ते सकाम केलं होतं कर्म, सकाम उपासना केली होती. मग ते जर का फोडायचं असलं तर निष्कामाची आवश्यकता आहे की नाही. म्हणून स्थूल क्रियेचे साधन हे सद्गुरू आपल्याला सांगतात. अपेक्षा न करता आपलं काम करणं. आपण पाहिला, त्याचा विचार केला. देवाला देखील पूजा करताना देवा मला अमुक दे,
अगदी देवाच्या समोर जाऊन करायचं. आता देव सगळीकडे भरलाय ना. आपण बसल्या जागी जरी देवाला विनंती केली, एरवी खरं सांगायचं तर विनंतीचीही गरज नाही. आपल्याला काय योग्य आहे ते देवाला कळतं. मला काय द्यायला हवं ते देवाला बरोबर माहिती असतं. संकट पाठवायची असली उन्नतीसाठी तर तो संकट पाठवेल. कारण संकटातनं आपल्याला वैराग्य आपलं डेव्हलप होतं. संकटांच्यामुळे आपल्याला जगाचं स्वरूप कळायला लागतं. संकटांच्यामुळे आपली आसक्ती कमी व्हायला लागते. त्यामुळे ती अतिशय चांगली असतात, फार चांगली असतात. आपण त्याच्याबद्दल आदळआपट करतो, पण ते योग्य नाहीये. विचार तिथे करायला लागतो. आणि आपल्याला काय योग्य आहे ते त्यांना कळत असतं. देवाला सगळं माहितीये. मग असा देव असताना आपण कशाला मागायला जायचं, काय मागायला जायचं? जे करायचं आहे तो करतो ना. मला काहीही बोलायची, काहीही सांगायची गरज नाही. तो सगळीकडे व्यापून आहे, माझ्या हृदयात आहे, समोरच्यांच्या ह्याच्यात आहे. तोच सगळीकडे आहे म्हटल्यानंतर जे काय होत आहे ते तोच करतो. तिथे शरणागती आहे. आणि तसं जर का व्हायला लागलं, तिथपर्यंत पोचला माणूस, तर तोच सद्गुरु निधान दाखवे डोळा. मग अशी जेव्हा मनोभूमी तयार होते, तर त्यावेळेस निधान म्हणजे ते जे आपलं जुने ठेवणे म्हटलेलं होतं मनाच्या श्लोकात, फार छान आहे ते. जुने ठेवणे मीपणे आकळेना म्हटलेलं आहे त्या ह्याच्यात. हे पालुपद 3-4 श्लोकांमध्ये आहे की जुनं ठेवणं म्हणजे माझं स्वरूप जे आहे, जे मी विसरलेली आहे, म्हणून ते कुठेतरी पुरलं गेल्यासारखं दिसेनासं झालंय. पण ते जे धन आहे माझं, स्वरूप धन, मोक्षश्रिया, तर ते जर का मिळायचं असलं तर सद्गुरू आपल्या डोळ्यामध्ये दृष्टी आपली बदलतात, ज्ञानाचं अंजन घालतात. आपण पाहिला होता, हा विचार केला होता. आणि मग आपल्याला आपल्या स्वरूपाचं ज्ञान होतं. म्हणजे ते निधान आपल्याला प्रत्यक्ष अनुभवाला येतं. प्रत्यक्ष आपल्याला जीव ब्रह्मैक्याचा म्हणण्यापेक्षा सुद्धा स्वरूपाचा अनुभव येतो. मग तिथे जीव वेगळा राहत नाही. त्यामुळे मी स्वरूप झाल्यामुळे तो स्वरूपाचा अनुभव येतो असं सुद्धा म्हणता येत नाही. तर ती आनंद रूपता येते. त्या आनंदाचा त्या स्थितीतनं बाहेर आल्यावर, देहावरती आल्यावर त्या प्रचंड आनंदाचा आपल्याला संस्कार उमटलेला असतो. आणि त्या आनंदाचं आपल्याला स्मरण होतं म्हणूया. हे करणारे जे आहेत ते सद्गुरू आहेत. आणि ते कशा मार्फत करतात? त्यांची कृपा आहे. आणि आपल्याकडनं आपल्याला योग्य ते साधन ते करून घेतात. मूलक्रियेचे साधन अनेक पद्धतीने साधन आहेत. ती आपल्याकडनं ते करून घेतात. तिथे भीड ठेवत नाहीत. ती करायलाच लागते. पुन्हा सद्गुरू बद्दल बोलतात की कोणी कोणी काय करतं की देखणी दाखविती आदरे, मंत्र फुंकती कर्णद्वारे, इतुकेच ज्ञान ते पामरे अंतरली भगवंती. काही काही देखणे दाखविते आदरे, काय सगळं ऐश्वर्य वगैरे किंवा सिद्धींनी आणखीन काही दृश्य दाखवतील, काही करतील, हक्का सगळा. आपल्याला पण कसं वाटतं की अरे, अबुला वगैरे एवढा मोठा आश्रम आहे, नक्की अगदी इथे काहीतरी असलं पाहिजे, आपण जाऊया. आपल्याला आधीच विषयांची ओढ असते. पंचतारांकित राहायची व्यवस्था वगैरे असली की कसं बरं वाटतं. इतकी ती सवय झालेली असते की मी एका ठिकाणी पाहिलं, राहायची सोय कशी आहे, पैसे किती आहेत, पैसे नाही, आणखीन राहायची सोय सर्वसामान्यपणे असते तशी आहे, असं जेव्हा सांगण्यात आलं तेव्हा लोकांनी वर्गाला नाही म्हणून सांगितलं. का?
पंचतारांकित सोय नाही म्हणून. इथे देह कष्ट म्हणा, तपश्चर्या म्हणा, याचा मागमूस सुद्धा नाहीये. कसं काय होणार? आपण जर का संतांची चरित्र वाचली तर त्यांनी किती कष्ट उपसले होते, देहाचा विचार केला होता. देह जो आहे तो साधन आहे, त्याचा काळजी घ्यायची जरूर, पण त्याचे एवढे लाड नाही करायचे. सज्जनगडवरती वर्ग व्हायचे कायम अगदी. तर तेव्हा साधारणपणे मोठ्या ज्या खोल्या होत्या त्याच्यात 10-12 तरी भगिनी असायच्या एका खोलीत. आणखीन अशा 4 मोठ्या खोल्या होत्या आणि बाकीच्या बऱ्याचशा खोल्या 5-6 अशा असायच्या. एकूण किती माणसं झाली? खूप होते. 200-250. त्यातल्या 100-150 तरी महिला होत्या. आणखीन तेवढ्यांच्यासाठी 3 बाथरूमने 3 संडास होते. पहाटेपासून क्यू लावायचा. जमिनीवरती आपला सुरुवातीला तर ताडपत्री फक्त असायची. आपली काहीतरी सतरंजी म्हणा, शाल म्हणा, असं काय घालून झोपायचं. पुढे पुढे आणखीन सोय झाली प्रश्नच नाहीये. पण हे तपश्चर्या आहे. जेव्हा आपल्याला खरोखरी त्याची आच असते तर तेव्हा आपली ही सगळी परिस्थिती स्वीकारायची तयारी असते. तपश्चर्या, तीर्थयात्रा याचा उद्देशच तो आहे. तीर्थयात्रा कशासाठी करायच्या? आपल्याला घराच्या पासून लांब थोडंसं राहून थोडस ऍडजस्टमेंट ज्याला म्हणतात, जी परिस्थिती असेल ती आनंदाने स्वीकारायची. जे मिळेल ते खायचं. मला अमुकच लागतं, असंच लागतं, तसंच लागतं, याच्यात सरसूचं तेल आहे, मला नाही बाई चालत, अजिबात नाही. जे समोर येईल ते खायचं. आपल्या आवडींना, आपल्या सवयींना सगळ्याला मुरड आपण घालायला शिकतो. हे तपश्चर्या आहे. आपल्यावरती कोणी घरात अवलंबून नाहीये हे आपल्याला कळतं. आपल्याला लाख वाटतं की मी करते म्हणून घरात होताय सगळं. तसं काहीही नसतं. मी नसले तरी अतिशय व्यवस्थित सगळं चालतंय. कधी कधी चांगलं सुद्धा जास्त चालेल. हे सगळं तपश्चर्येमुळे आपल्याला कळतं. तपश्चर्या म्हणजे तीर्थयात्रा मला म्हणायचं होतं. हे स्थूल साधन झालं. सद्गुरू असे जे लोक असतात जे पूर्ण देहात रमलेले, तर त्यांना देहाच्या पासून त्याला देहाला कसे कष्ट द्यायचे हे सुद्धा ते बघतात. त्यांना त्या पद्धतीने हळूहळू वळवत वळवत जे सूक्ष्म साधन आहे विचाराचं तिथपर्यंत आणतात. आधी स्थूल क्रियेचे साधनच लागतं करायला. एका जागी बसायला शिका, अभ्यास करायला शिका. अभ्यासाची सवय मोडलेली असते. आपण जर का मोठेपणी सुरुवात केली तर परत अभ्यासाची सवय लावायला लागते. सद्गुरू जे असतात ते आपल्याकडनं हे सगळं करून घेतात. स्थूल क्रियेचे साधन, शुद्ध ब्रह्मज्ञान त्यांच्या ठिकाणी हे असतं. ते शिष्याला साधन करायला सांगतात आणि चांगला शिष्य असतो तो ते करतो. ते केल्यामुळे चित्त शुद्ध होणं, शांत होणं. तसं झाल्यानंतर निधान दाखवी डोळा. तेवढी जेव्हा लायकी येते, कपॅसिटी येते, अधिकार येतो, त्यावेळी आपल्याला प्रत्यक्ष ते ज्ञान होऊ शकतं. रामकृष्ण परमहंसांची गोष्ट आठवली की बऱ्याच शिष्यांना वाटायचं, खूप शिष्य होते त्यांचे, बऱ्याच जणांना वाटायचं की ते पार्शालिटी करतात. विवेकानंद म्हणा किंवा हे जे बाकी त्यांचे मुख्य शिष्य होते त्यांच्याबद्दल ते त्यांना जास्त देतात, ते जास्त चांगला मार्ग दाखवतात. आम्हाला मात्र एवढंच साधन देतात, आमची प्रगती होत नाही.
रामकृष्ण परमहंसांच्या लक्षात आलं काय होत आहे ते. ते म्हणाले, बसा सगळेजण. सगळेजण बसले. तुम्हाला सगळ्यांना मी एक हे करतो. आणखीन सगळ्यांना एकाच प्रमाणात शक्तिपात केला त्यांनी. कित्येकांना तो पेलला नाही. न पेलल्यामुळे वेड्यासारखे वागायला लागले. कोणी रडायला लागलं, कोणी ओरडायला लागलं, कोणी हालचाली करायला लागलं वेड्या वाकड्या, कोणी शांत बसलं होतं. म्हणजे त्यांना नंतर कळलं काय झालं ते. आणि मग परत कोणी पार्शालिटीची गोष्ट काढली नाही. सद्गुरू जे आहेत तर ते कोणाला हे निधान दाखवणार आहेत, तर जे स्थूल क्रियेचे साधन उत्तम करतील, व्यवस्थित करतील, त्यांनाच ते पुढे घेऊन जाणार आहेत. जे सांगितलेलं साधन करत नाहीयेत त्यांना कसं काय मिळणार? कितीही इच्छा असली तरी कसं काय घेऊन जाणार? अगदी नर्सरीतल्या मुलाला आपण MA ला किंवा PhD ला बसवू शकू का? कितीही इच्छा असली की माझ्या नातवानी पोस्ट ग्रॅज्युएशन करायला हवं म्हणून, स्पेशालिटी त्याच्यावरती आणखीन करायला हवी म्हणून, काय डायरेक्ट त्याला नेता येईल का? त्याची पूर्वतयारी झाली पाहिजे, तेवढं पुरेसं शिक्षण झालं पाहिजे, तरच त्याला पुढे नेता येईल. तसं शिष्यांना पूर्णपणे साधन देणं आणि ते त्यांना शक्यतो म्हणजे सांगून करायला लावणं. जर का कोणी करतच नसलं तर सोडून द्यायला लागतं, त्यालाही इलाज नसतो. पण जर का त्यांनी सांगितलं नाही तर ती त्यांची चूक होते. शिष्याने करायचं असतं, पण सद्गुरू प्रयत्न करतात आणि त्यांच्याकडनं ते करून घ्यायचा नक्की अगदी त्यांचा प्रयत्न असतो. असे सद्गुरू जे असतात ते प्रत्यक्ष ब्रह्मानुभव देऊ शकतात. पण देखणे दाखविती जी आहेत, जे केवळ असं तरतऱ्हेचं दाखवतात, मोठे आश्रम असतात, मंत्र कानात फुंकतात, कोणी कानात मंत्र फुंकत नाही, सांगतात तो तसं सांगतात. आपली एक एक समजुती असतात ना, त्याचा फायदा घेतला जातो. आणि मग असे जे गुरु सो कॉल्ड असतात तर ते त्यांच्याकडे जाणारे देखील लौकिक मागणारेच असतात साधारण. पामर लोक फक्त मला हे पाहिजे ते पाहिजे. समर्थांची एक छान उभी आहे की देव म्हणजे मला काही देव द्या, ऐसी वासना. देवाचा अर्थ अशा पद्धतीने ते लावतात, म्हणजे देवाकडनं फक्त मागायचं असतं. तसं हे पामर जे असतात ते गुरूंच्याकडे कशासाठी जातात? काहीतरी फायदा व्हावा म्हणून. मग अशी भगवंताला अंतरतात, भगवंतापासून दूर जातात. बाणे तिहीची खूण तोची गुरु सुलक्षण, तेथेची रिघावे शरण त्या दरे मुमुक्षे. तिहीची खूण म्हणजे शास्त्र प्रचिती, गुरुप्रचिती, आत्मप्रचिती, ही तीन आहे. आणि सद्गुरूंच्या बाबतीत शब्दज्ञान परिपूर्ण आहे. जिथे शुद्ध ब्रह्मज्ञान आणि स्थूल क्रियेचे साधन वगैरे म्हटलंय ना, ब्रह्मानुभव आहे. श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ दयाळू. शब्दज्ञान, प्रत्यक्ष ब्रह्माचा अनुभव, आणखीन करुणा. ह्या तीन गोष्टी जिथे परिपूर्ण असतात तिथेच मुमुक्षुनी शरण जावं. नाहीतर मुमुक्षू आहे आणखीन गेला असत गुरुकडे, काय त्याला मिळणार आहे तिथे? काही मिळणार नाही. म्हणून खरा मुमुक्षू जो असतो त्याने सद्गुरू शोधावा, लक्षणं पाहावी, आणखीन त्यांना शरण जावं. अद्वैत निरूपणे अगाध वक्ता परी विषयी लोलंगता, ऐसी गुरुचे निसार्थकता होणार नाही. अद्वैताचा निरूपण, प्रवचन, कीर्तन उत्तम करताय. शब्दज्ञान, स्मृती, रेफरन्सेस सगळीकडले देऊन तर तऱ्हेनी उत्तम वक्तृत्व
व्यक्तिमत्व सगळं आहे. अगाध वक्ता, परिविषयी लोलंगता. वरती हे दाखवत आहेत, पण आतमध्ये पूर्णपणे विषयासक्त आहे. पैसा, धन, शिष्यांकडनं पैसे घेऊन आपले महाल बांधणं, विषयात लोळणं. कारण वरती आणखीन सांगायला तयार असतील की आम्हाला शास्त्र बंधन घालत नाही. बरोबर आहे. जे ब्रह्मज्ञानी असतात तर ते विधिनिषेधांच्या पलीकडे गेलेले असतात. मग ही बोलायची गोष्ट आहे की आम्ही विधिनिषेधांच्या पलीकडे आहोत, वाटेल तसे वागू. पण सद्गुरू वाटेल तसे वागत नाही. त्यांना इतकी ती सवय झालेली असते. शम, दम, उपरम वगैरे इतके त्यांच्या अंगवळणी पडलेले असतात की त्याच पद्धतीने वागतात. ते प्रारब्धाच्या प्रमाणे वागतात. शिष्याला जे योग्य असेल त्या पद्धतीने वागतात. ते कधी ते अपेक्षा करत नाही. असा जो गुरु असतो केवळ शब्दज्ञान, त्यांनी आपल्याला सार्थकता होणार नाही. म्हणजे ब्रह्मज्ञान अशा गुरूंच्यानी मिळणार नाही. ते तिथेच राहील, केवळ शब्द पातळीवर राहील, शाब्दिक पातळीवर राहील. आपण केवळ त्या भुईमुगाची फुलकट घेऊन बसू. धान्याची वरती फुलकट असतं ना, तांदळाला असतं, ज्वारीवर असतं, गव्हावर असतं. ते खायचं का आतलं सार खायचं? आपण फक्त ते बाहेरचं घेऊन बसू. शब्दज्ञान म्हणजे ते फुलकट आहे. फोडून शब्दाचे अंतर होतं ना, ते बाहेरचं साल काढायचं आहे. पण जर का असा असला केवळ त्या सालावरतीच लक्ष ठेवणारा, तर आपल्याला कसं काय आतलं सार मिळेल? अशक्य आहे. ऐसेनी गुरुचेनी सार्थकता होणार नाही. अशक्य आहे ते. जैसा निरूपण समयो तैसेच मनही करी वायू. कृतबुद्धीचा जयो झाला की नाही. आत्मानुभव स्वतःला नाहीये. त्यामुळे जसं समोर श्रोते असतील त्यांना आवडेल ते बोलतो. तो पण श्रोते जर का ज्या पद्धतीचे असतील त्या पद्धतीने बोलणार तो. जे त्यांना रुचेल, पटेल असं सांगणार. अशा गुरुच्यांनी सार्थकता कशी होईल? मग अगदी त्याच्यात अनेक वाद सांगतील. कारण आपल्याला कसं जरा कठीण ऐकायला आवडतं ना, तर त्यामुळे मग नैयायिकांचं मत काय आहे, बौद्धांचं मत काय आहे, परमाणुवादी जे आहेत त्यांचं मत काय आहे, सांख्य मत काय सांगतं, सगळे पूर्ण कंपॅरिझन. अद्वैतात काय सांगितलंय हे सुद्धा सांगतील हवं तरी. पण प्रत्यक्ष अनुभव नसल्याने काय उपयोग आहे त्याचा? निरूपण उत्तम करेल, पण त्यांनी आपलं सार्थक होणार नाहीये. कारण बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. इथे जसा बोलतो तसं त्याची वागणूक नाहीये. तसं त्याच्या आतमध्ये ते साधन मुरलेलं नाही, ते ज्ञान मुरलेलं नाहीये. मग त्याच्यामुळे सार्थकता होणं शक्य नाही. निरूपणी सामर्थ्य सिद्धी श्रवण होता दुराशाबाधी. नाना चमत्कारे बुद्धी दंडाळू लागे. निरूपणात सामर्थ्य सिद्धी, उत्तम उत्तम वक्ता, वक्तव्य उत्तम, आवाजाची फेक, कुठे पॉझेस घ्यायचे, कुठे कसं बोलायचं, कुठे स्वर चढवायचा, कुठे शांतपणे बोलायचं, वक्तृत्वाचे जे सगळे असतात, कधी विनोद करायचा, कधी काय करायचं, हे सगळं उत्तम अगदी. आणि मग सिद्धी, त्यांचं वर्णन. अहो तुम्हाला सांगू का, अशा सिद्धी आहेत आमच्याकडे, किंवा अशा सिद्धी आहेत ज्यांनी शरीर जड करता येतं, शरीर अगदी हलकं करता येतं, हवेतून जाता येतं, पाण्यावरनं जाता येतं.
मनात लोकांच्या कळतं, एकाच वेळी 2 जागी जाता येतं, वगैरे वगैरे वगैरे. तर तऱ्हेच्या सिद्धींचं वर्णन करतात. काही काही त्यांना सिद्धी मिळाल्याही असतील थोड्याशा. सिद्धी मिळवणं काही कठीण नाहीये. असं जे आहे, तर श्रोत्यांना पण मग वाटतं की आपल्याला पण सिद्धी मिळायला पाहिजे. केवढा फायदा आहे, जगात आपला फायदा होईल. पण अंतिम हित आहे का त्याच्यात? हे चमत्कार जे आहेत, ह्या सिद्धी आहेत, त्याच्यामुळे श्रोते ह्या मायेच्या जाळं जे म्हटलं होतं आधी, त्या जाळ्यात अधिकाधिक गुंतत जातात, त्याच्यातच अडकतात. आणखीन कशासाठी आपण गुरूंकडे गेलो? मोक्षासाठी गेलो होतो. मोक्षाच्या ऐवजी या जगातल्या सगळ्या गोष्टींच्या नादी आपण लागायला. सिद्धी म्हणजे काय? जगातल्याच गोष्टींच्या बद्दलचं सामर्थ्य आहे ना, पंचमहाभूतांवरती सत्ता आहे ना ती. व पंचमहाभूत ही मुळात माईक असताना त्यांच्यावरती सत्ता, काय अर्थ आहे? मृगजळाला पंप लावण्यासारखं आहे ते. लावायचा का पंप? शेताची हे करायची का? पाणी द्यायचं का शेताला मृगजळातनं पंप लावून? पंचमहाभूतांवरती विजय मिळवणं, त्याचा उपयोग करणं, त्यांच्या साह्याने सिद्धी एक एक मिळवणं, त्यातलाच भाग आहे. मुळात जे नाशिवंत आहे, त्या नाशिवंतामध्ये आपण अडकणं म्हणजे आपलं अहित करून घेणं. आपली बुद्धिभेद होतो याच्यात, हे लक्षात येत नाही. आणि आपल्याला वाटतं की आम्ही चांगले साधक होत, आमचा बुद्धिभेद होणार नाही, आम्ही काहीही वाचलं, काहीही ऐकलं तरी. असं अजिबात नाही. मोठी मोठी साधक पाहिलेले आहेत की ज्यांचा अशाच पद्धतीने अभ्यास करायला गेले आणि बुद्धिभेद झाला, म्हणजे तेच खरं वाटायला लागलं अद्वैतापेक्षा. जे अद्वैत शंकराचार्यांनी, आपल्या सगळ्या संतांनी ज्याच्याबद्दल सांगतात, जे प्रस्थापित केलेलं आहे, निर्विवाद सगळे बाकीची मतं खोडून काढलेली आहेत, त्या अद्वैतावरची श्रद्धा उडली तर कसं व्हायचं आपलं? त्यांनी आपली बुद्धिभेद होऊन जातो. चमत्कारे बुद्धी दंडळू लागेल. म्हणून असे जे गुरु असतात, तर त्यांच्या नादी लागू नये म्हणून परत परत समर्थ सांगतात. पूर्वी ज्ञाते विरक्त भक्त तयासी सादृश्य भगवंत, आणि सामर्थ्य ही अद्भुत सिद्धीचं नियोग आहे. सांगतो असे वक्ते की सिद्धींच्या मुळे असे जे पूर्वी होऊन गेले त्यांच्याकडे केवढं सामर्थ्य होतं, चांगदेवांच्याकडे केवढं मोठं सामर्थ्य होतं. प्रेत सुद्धा उठवत होते ते. आणखीन काय मोठं लागणार आहे सामर्थ्य? पण तरी देखील अद्वैत ज्ञान नसल्यामुळे कोणाला शरण गेले? लहान मुलांना. त्यांचा श्रीगुरु कोण? मुक्ताबाई. 1400 वर्ष जगलेल्या चांगदेवांची 14 वर्षांची मुक्ताबाई ही गुरु. म्हणजे ज्ञान जे आहे तर ते कोणाकडे असणार आहे? वयाचा तिथे काही संबंध आहे का? काहीही नाही. म्हणजे असे सामर्थ्यांच्यामुळे, अद्भुत सामर्थ्य आहे सिद्धींच्यामुळे असे होऊन गेलेले आहेत. पण हे कुठलं न सांगता केवळ अशांच्या सामर्थ्याचं वर्णन करतात. आणखीन पहा, ईश्वराच्या पेक्षा त्यांचं सामर्थ्य जास्त. ईश्वराच्या सारखं ईश्वर प्राणदान देऊ शकतो, यांना देखील प्राण देता येत होते लोकांचे. सगळ्या वाघासारख्या प्राण्यांवरती सुद्धा त्यांची सत्ता चालत होती. एक चांगदेवांचं उदाहरण झालं. पण असे अनेक सिद्ध होऊन गेले की ज्यांचं सिद्धीच्या मागे लागलं. कोणाला ज्ञान असतं, ज्ञानाच्या बरोबर सिद्धी आपोआप येतात, पण ज्ञानी त्या सिद्धींचा वापर करत नाही. भक्तीने, ज्ञानाने सिद्धी मिळू शकते.
पण ह्या सिद्धींचा ते वापर करत नाहीत, त्यामुळे त्यांच्याकडे या सिद्धी आहेत हे आपल्याला कळणार सुद्धा नाही. क्वचित ईश्वर त्यांच्याकडनं तसे चमत्कार करवून घेतो, कारण काहीतरी त्याच्या मागे कारण असतं, पण ते ईश्वर करवून घेतो. ते मी करायला जातो, मी चमत्कार दाखवतो, अशा पद्धतीने चमत्कार करत नसतात. पूर्वी विरक्त भक्त जसे झाले, ज्यांच्याकडे सिद्धी होत्या वगैरे, हे सगळं बोलायला ठीक आहे, तसा बोलत असतो तो, लोकांना मोह घालायला म्हणावं, लोकांना इम्प्रेस करायला, असा हा बोलत असतो. ऐसे तयांचे सामर्थ्य आमुचे ज्ञानची नुसते व्यर्थ, ऐसा सामर्थ्याचा स्वार्थ अंतरी वसे. मग त्यांनी एवढं वर्णन केलंय सामर्थ्याने, आता मला काहीच माहित नाही हो यातलं, मला काही येत नाही, मग मी कसं काय ते सामर्थ्य मिळवेल, माझ्याकडे कसं काय त्या सिद्धी येतील. तेच खरं आहे, ते आपल्याला कळताय, दिसताय. अद्वैत रूप झालं, जीव ब्रह्म इतके ज्ञान झालं, तर लोकांना काही दिसणार आहे का ते? मला त्याचा लौकिक फायदा काय होणार आहे? त्याच्यापेक्षा आपण इकडे जाऊ, जिथे लौकिक लाभ आहे, जिथे हे सामर्थ्य येईल, अशा ठिकाणी आपण प्रयत्न करावा. ह्याला काय म्हणतात? बुद्धिभेद. याला काय म्हणतात? नाशिवंतामध्ये रमणं, सामर्थ्याच्याकडे जाणं. त्याच्यासाठी तर वाटमारे म्हटलंय ना सिद्धींना, त्यांचा मोह पडतो. धनाचा मोह, मानाचा मोह, खुर्चीचा मोह असतो ना, फार वाईट असतो. कितीही वय झालं, काहीही झालं तरी खुर्चीचा मोह सुटत नाही. म्हणून मलाही ते कसं सामर्थ्य मिळेल, अशा पद्धतीने लोकांना वाटायला लागतं. पण जोपर्यंत असे विचार मनात येत आहेत, जोपर्यंत वैराग्य नाही, तोपर्यंत ज्ञान होणे शक्य नाही. वैराग्या वाचून काही ज्ञानासी तगणेची नाही. जोपर्यंत वैराग्य नाही, तोपर्यंत ज्ञान टिकत नाही. कारण काय? ताबडतोब मन ओढून घेतं विषयांकडे, आणि मन जेव्हा विषय सत्य समजून त्याच्यातनंच सुख आहे असं समजून तिथे रमायला लागतं, तर तेव्हा ते जे मी आनंदरूप ब्रह्म आहे, हे जे ज्ञान झालेलं असतं, हा जो अनुभव असतो, तो मागे पडतो. माणसाचं मन ज्या आकाराचं होतं ते संस्कार उमटत जातात, आणि मन जर का त्या विषयांच्या मागे धावायला लागलं, तर तो हा आनंद विसरून जातो. खरंय, खूप आनंद झाला होता, पण आता मला हे हवं आहे, जातो तिकडे मागे, विषयांच्या मागे. म्हणून ह्या वासनातनं निर्माण होणाऱ्या ज्या इच्छा आहेत, त्या पूर्ण नष्ट झाल्या तरच आत्मज्ञान होणं शक्य आहे. आणि त्या नष्ट जर का आत्मज्ञानाची महती कळली, पटली, आपलं चित्त तेवढं शुद्ध झालं, शांत झालं, तर ती महती पटते आपल्याला, तोपर्यंत नाही पटत. चित्त शुद्ध व्हायला लागतं, शांत व्हायला लागतं, वैराग्य संपन्न व्हायला लागतं. तसं झालं तर आपल्याला ते पूर्ण पटतं, आणखीन त्याचा अनुभव पक्का व्हायला लागतो. निशेष दुराशा तुटे तरीच भगवंत भेटे, दुराशा धरती ते वोखटे, शब्द ज्ञाते कामिक. जे दुराशा म्हणजे संसाराच्या बद्दलच्या सगळ्या इच्छा, कामना सगळ्या, त्या सांभाळतात, त्या धरून ठेवतात. आणखीन शब्द ज्ञान फक्त सांगतात, शब्द ज्ञाते कामिक. असे जे श्री गुरु असतात ते उपयोग नाही. त्यांच्याकडनं ज्ञान आपल्याला मिळणार नाही, त्यांच्याकडनं मोक्ष आपल्याला मिळणार नाही. बहुत ज्ञाती नागविली, कामनेने वेडी केली, कामना इच्छिताची मेली, बापुडी मूर्खे. काय समर्थ सांगतायत बघा, की असे जे शब्द ज्ञाते आहेत, शब्द पंडित,
ब्रह्मबंधू वगैरे एक एक शब्द वापरलेले आहेत त्यांना, म्हणजे नावाचे ब्राह्मण केवळ जन्माने, प्रत्यक्ष नाही, असे जे आहे. तर असे कितीतरी ह्या कामनांना, या इच्छांना सगळे भुलून त्यांच्यात अडकून जगात फसलेले आहेत, संसारात फसलेले आहेत ते. अशांना पढत मूर्ख म्हणतात. माहिती आहे सगळं, पण तरी पण पहिलं जे आहे संसारातलं ते सोडवत नाही. माहिती आहे की इकडे अपरिमित सुख आहे, सुख नाही, आनंद रूपता आहे, त्याच्यानंतर दुःख मिळणार नाहीये, पण तरी देखील ते जे सोडायला लागतं ना, ते सोडलं जात नाही. मागे मंदाताईंनी एक फार छान गोष्ट सांगितली होती, मला फार आवडली. एक मुलगी होती, ती मीठ वगैरे हे असतं तिथे राहत होती. तिथे तिला भेटायला एक दुसरी मुलगी आली. ती साखरेच्या कारखान्याच्या जवळ राहायची. तिने बघितलं ही मुलगी कशी राहतेय. ती म्हणाली, चल माझ्या बरोबर, माझ्याकडे साखर आहे खूप, तुला देते मी, हवी तेवढी तुला मिळेल. ही मिठाच्या जवळ राहणारी मुलगी खुश झाली की चला आपण साखरेच्या तिथे जाऊया. पण गरज पडली तर नाही मिळाली पुरेशी तर म्हणून तिने तोंडात एक मिठाचा खडा धरून ठेवला, आपला असावं जवळ, तहान भूक लाडू बरोबर घेऊन ठेवला आणि गेली. साखरेच्या ढिगापर्यंत गेली आणि म्हणते की साखर ही मिठासारखीच लागते, ती कुठे गोड लागते, तू म्हणतेस की साखर अतिशय गोड असते, ही जशी मीठ लागतं तशीच चव आहे बरोबर. कारण काय, मिठाचा तोंडात जो खडा धरलेला होता तो ती टाकायलाच तयार नव्हती. तसं शब्दज्ञान, तसं विषयांची ओढ, शब्द सांगतायत, बोट दाखवतायत की इथे पूर्ण आनंद आहे, आम्ही विषय बरोबर घेऊन तो आनंद शोधायला जातो. काखे घेऊन या दारा म्हणे मज संन्यासी करा, समर्थांचंच आहे. कसं ज्ञान होईल हे, जोपर्यंत तो मिठाचा खडा टाकत नाही, जोपर्यंत विषयांच्या बद्दल वैराग्य निर्माण होत नाही, तोपर्यंत ते ज्ञान होणार नाही. बापुडी मूर्खे म्हणून समर्थ म्हणतात. बापुडी अशांच्या बद्दल दया येते त्यांना, कीव येते की काय मूर्ख आहे, एवढं निधान पडलाय पण त्याला सोडून कुठचा तरी फुटकी काचवटी म्हणतात तशी घ्यायला निघाले, चिंतामणी सोडून फुटकी काच घ्यायला निघाल्या. किती मूर्खपण आहे. म्हणून त्यांना दया येते त्यांची. निशेष कामना रहित ऐसा तो विरळा संत, अवघ्या वेगळे मत अक्षय त्याचे. निशेष कामना रहित, ज्याच्या कामना पूर्ण गेलेल्या आहेत, ज्यांना इच्छा राहिलेली नाही, कारण त्याला आता फक्त देवाची इच्छा आहे. देवाची गोडी थोडी थोडी त्याला अनुभवायला येते आणि त्याच्यामुळे जगातल्या सुखांच्या बद्दल तो निरीक्ष व्हायला लागलेला. माऊलींची छान ओवी आहे की यया आठा पहारा माझारी, मोटके निमिष भरी दे तू जाय, ते वेळी देखील माझे सुख, ते तुले अरोचक विषयी होईल. उदाहरण देतात की पुनवे होऊन जायचे, शशीबिंब दिसे दिसे, हारपत आवसे नाहीच होईल, तैसे भोगातून निघता, चित्त मज माझी रिगता, हळूहळू पंडू सुता मीच होईल. म्हणजे काय, मी पाठांतर दाखवलं की नाही माझं. माऊली सांगतात की हे 8 प्रहराचा दिवस आहे, त्यातलं थोडासा वेळ तू मला दे, जास्त मी मागत नाही, थोडासा वेळ दे. तेवढा मला जर का तू मनापासून वेळ दिलास तर त्या काळात तुला मी कसा सुखरूप आहे, आनंदरूप आहे ते अनुभवायला येईल. तुला शांतीचा अनुभव येईल, आनंदाचा अनुभव येईल.
आणि मग त्याची तुला गोडी लागेल थोडी थोडी. मग हळूहळू हळूहळू भोगातून निघता चित्त मज माझी निघता, हळूहळू पंडूस होता मीच होईन. हळूहळू बाहेर पडशील तू त्याच्यात. उदाहरण, पौर्णिमेपासून शशीबिंब, चंद्रबिंब हळूहळू कमी होत जातं की नाही, आणि अवसेला काय होतं, नाहीसं होतं. त्याप्रमाणे ही जी विषयांची आवड आहे तर ती हळूहळू हळूहळू नाही, पण त्यासाठी नियमितपणे तो अनुभव घेणं हे आवश्यक आहे. नियमितपणे जेव्हा तो अनुभव घ्यायला लागतो तर त्यावेळी अशा पद्धतीने आपलं मन हळूहळू त्या भोगातून दूर व्हायला लागतं. असा जो निशेष कामना रहित असतो ऐसा तो विरळा संत. क्वचित एखादाच असा असतो की ज्याचं कामना पूर्ण नाहीशी झाली. गीतेत सांगितलंय ना की मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ती तत्वता. म्हणजे काय, सहस्रावधी मनुष्यात एखादा कोणीतरी मला जाणण्याची इच्छा करतो, आणि असे इच्छा करणारे जे हजारो असतात त्यातला एखादाच मला जाणू शकतो प्रत्यक्ष. म्हणजे सगळ्यांनी ईश्वराची साठी प्रयत्न करावे अशक्य गोष्ट आहे. ज्यांच्या पदरी पुण्य असेल, ज्यांनी निष्काम कर्म करून निष्काम उपासना करून पुण्य कमावलं असेल, अशांनाच ईश्वराच्या प्राप्तीची इच्छा होते. कारण शुद्ध चित्त थोडं तरी झाल्याशिवाय त्या अंतिम शुद्धापर्यंत आपण इच्छाच होणार नाही आपल्याला. मग असं जेव्हा होतं तर त्यावेळी प्रयत्न करायला लागतो. जमलं तर बघू अशा तऱ्हेचा प्रयत्न असला तर नाही होत. थोडस 2 पावलं जाईल पुढे ह्या जन्मात. मग बहुनाम जन्मना म्हणते, ज्ञानवान माम प्रपद्यते. तशा पद्धतीने जाईल हळूहळू. पण जर का असा फक्त मला मोक्षच हवाय या इच्छेपर्यंत पोचलेला असला तर कश्चिन माम वेत्ती तत्वतः, तर असा मला जाणू शकतो प्रयत्नांनी. भगवंतांनी सांगितलेलं आहे. असे लक्षावधीमध्ये एखादा असतो की जो खरोखरी निश्चेष कामना रहित झालेला असतो, विरुळा संत. आणि म्हणून त्याचं मत जे आहे, त्याचा जो विचार आहे ते इतरांच्यापासून पूर्ण वेगळं असतं. कायम ते वेगळं असतं, तसं ते स्थिरावलेलं असतं त्याच्या ठिकाणी. हे ना गीतेतच आहे. यस त्याम जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने. जिथे सामान्य लोक जागे असतात तिथे हा झोपलेला असतो, आणि जिथे ते झोपलेले असतात तिथे हा जागा असतो. म्हणजे काय, सामान्य लोक कुठे जागे असतात, विषयांच्या बद्दल, विषय मिळावे म्हणून, लौकिक सुख मिळावे म्हणून तिथे फार जागृत असतात ते. तिथे हा झोपलेला असतो, त्याला त्याची इच्छाच नसते. आणि ते जिथे झोपलेले असतात ब्रह्मज्ञानाच्या बद्दल, त्या अंतिम सुखाबद्दल, तिथे हा पूर्ण जागा असतो. त्याच्यासाठी तो अखंड प्रयत्न करत असतो. म्हणून त्याचं मत जे आहे, त्याची दृष्टी जी आहे ती पूर्ण वेगळी आहे. चष्मे बदलायचे असतात, बाकी काही नसतं परमार्थात. जगाकडे पाहिजे दृष्टी बदलायची असते. जगाकडे बघताना जग माझ्या वाईटावर आहे, मला किती त्रास होतोय जगाचा, अजिबात नाही. जग आहे ते ब्रह्मरूप आहे, ईश्वर रूप आहे. घरातली माणसं आहेत, ईश्वराची रूप आहे. माझं काम मला ईश्वराने दिलेलं. ईश्वर रूपातल्या बाकीच्यांची माझ्या हातनं सेवा होते. दृष्टी बदलायची आपल्याला. जे काय ईश्वर करतोय ते माझ्या भल्याच आहे. जे काय होत आहे ते योग्य आहे माझ्या प्रारब्धानुसार, त्याच्या व्यवस्थेनुसार.
जे तू करशील ते मला मान्य आहे. बस, चष्मा बदलला. जे आपल्याला मिळायचं ते मिळणारच आहे, ते कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. जे प्रारब्धात असतं ते जोपर्यंत आपण प्रयत्न करतोय ना, तोपर्यंत आपल्याला मिळणार आहे. ते मिळणार नाही असं कधीही होणार नाही. कारण ते जेवढं आहे तेवढं द्यायला ईश्वर बसलेला आहे, बांधीला आहे तो. त्याच्यासाठी प्रयत्न मात्र लागतो. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी नाही. प्रयत्न केल्यानंतर जे मिळतं तर ते प्रारब्धाचं असतं. प्रयत्नच केला नाही तर प्रारब्धात असतं तेवढं सुद्धा मिळणार नाही. ईश्वर जरी द्यायला बांधलेला असला तरी ती अट आहे, मी देईन, तुमचं पुरेपूर माप देईन तुम्हाला, पण त्याच्यासाठी तुम्हाला तेवढे प्रयत्न करायला हवे. तसे जर का आपण प्रयत्न केले तर ईश्वर तेवढं आपल्याला सगळं जे द्यायला बांधील येतो तर ते तो निश्चित देईल. तिथे त्याचं हातचं तो ठेवणार नाही, माझ्या मेहनतीचा फळ म्हणून काहीतरी ठेवावं असं तो अजिबात करत नाही. त्याचा कमिशन तो घेत नाही. जेवढं द्यायचं असतं तेवढं सगळं तो देणार, त्याच्याशिवाय चालणार नाही. असं चष्मे आपले बदलायचे असतात, त्याच्याकडे पाहिजे दृष्टी बदलायची असते, जगाकडे पाहिजे दृष्टी बदलायची असते, आपले विचार बदलायचे असते. असं जर का आपण करत गेलो, आपल्या वागण्यात बदल करत गेलो तर ईश्वर भेटायला वेळ नाही लागत. सगळ्यात कठीण असतं आपल्याला ते अप्लाय करून घेणं, आपल्या वागण्यात बदल करून घेणं, पण आपण ते करत नाही. अक्षय ठेवा सकळांचा, परी पांगडा फिटेना शरीराचा, तेणे मार्ग ईश्वराचा चुकवून जाते. अक्षय ठेवा सकळांचा, जुने ठेवणे. सगळ्यांचं तो आहेच, स्वरूपच आहे ते, ते आणायचं नाहीये कुठलंही. म्हणून त्याला नित्य प्राप्ताची प्राप्ती असं म्हटलेलं आहे. नित्य प्राप्त म्हणजे जे आहेच माझ्याजवळ, मिळालेलंच आहे, माझं स्वरूपच आहे, पण तरी ते विसरल्यामुळे मला ते परत मिळाल्यासारखं वाटतं. एकदा माझी फजिती झालेली आहे. कुठेतरी जायचं होतं, हातात तेव्हा सोन्याची बांगडी होती. ती मी काढली, का काढली का राम जाणे. आणखीन झोपाळ्यावर बसले होते, त्याच्या कडेला अडकवून ठेवलं. गेला तो दिवस, विसरून गेले मी आणि शोधत बसले कुठे गेली. म्हटलं जाऊन दे, मिळेल. 8 दिवसांनी मला ती झोपाळ्याला दिसली. अरे, हरवलेली मिळाली. हरवली होती का? समोर होती माझ्या सतत. त्या झोपाळ्यावरती मी बसत होते, तिथनं येत जात होते. ज्याला मी माझं घर म्हणते, लिव्हिंग रूम म्हणतात, आपली हॉल म्हणतो, तशा खोलीत तो झोपाळा. तिथे तिथनच ये जा होती सतत, तरी पण मला तो दिसत नव्हतं. नित्य प्राप्त होतं की नाही, अखंड माझ्याच जवळ होतं की नाही, पण तरीही मला ते दिसलं नाही. अचानक हात तिथे गेला, आणखीन माझ्या हाताला लागलं. आता समोर असून देखील मला ते दिसलं नाही. तसं ब्रह्म मी असून सुद्धा मला ते कळत नाहीये. आणि ते कळून देणारे जे असतात ते सद्गुरू असतात. म्हणून हा अक्षय ठेवा आहे, कायम आपल्या जवळ आहे, पण पांगडा फिटेना शरीराचा, मी देह आहे ही बुद्धी आपली जात नाही. आपण देहा एवढे होऊन राहतो, आपण इकडे तिकडे बघत नाही. आपली दृष्टी कायम स्थूलामध्ये अडकलेली असते, तिथे रमलेली असते, आणि त्यामुळे ईश्वराचा मार्ग आपला चुकतो. आपल्याला कुठेतरी जायचं आहे, सांगितलं होतं मला की उजव्या बाजूचा फाटा घे, डावीकडचा घेऊ नको. मला वाटलं की उजवीकडला, अरे इथे काहीतरी शेताचं हे दाखवतायत, चुकताय काहीतरी. मी दुसरा फाटा घेतला, पोचले,
पण इतक्या वाईट रस्त्याने इतक्या गर्दीतनं पोचले की सांगता येत नाही. जर का विचार मी केला असता, आणखीन विचारलं असतं कोणाला तरी, तर मी बरोबर पोचले असते, त्रास न होता पोचले असते. तसं न होता मी वळसे घालत घालत अत्यंत वाईट रस्त्याने अशी कशी तरी पोचले तिथे. का? रस्ता चुकला, मार्ग ईश्वराचा चुकवून जाती. मी पोचले तरी कमसे कम. भरकटले असते, दुसरीकडे आणखीन कुठेतरी गेले असते तर. म्हणून माझच आहे, तुझे आहे, तुझं पाशी परी तू जागा चुकलासी, हे नेहमीच आहे आपलं. आपलंच जवळ आहे, माझंच स्वरूप आहे, पण तरी देखील मला ते कळत नाही. कळलं तरी वळत नाही, आचरणात येत नाही, तसा विचार होत नाही, आणि त्यामुळे मी जिथे आहे तिथेच राहते. संत त्यांच्या जागी राहतात, देव त्याच्या जागी राहतो. माझा आणि त्यांचा संबंध जसा नेहमीचा असतो तसाच राहतो, त्यांना नमस्कार करण्यापुरता. त्याच्या पलीकडे मी जात नाही, कारण मी ते स्वतःला लावून घेत नाही, स्वतःच्यात बदल करून घेत नाही. माझं देह तादात्म्य सुटत नाही. शरीर म्हणजे मी हे इतकं पक्क झालेलं आहे, माझ्या सगळ्या गोष्टी एवढ्या जमवलेल्या. कसं त्याच्यावरचं मन काढायचं, कसं मी मनाला दूर करू, फार मोठा प्रॉब्लेम असतो. चमचा चमचा करून जमवलेलं आहे सगळं, आणि ते सोडून देऊ काय? अजिबात सोडायची खरी गरज नसते, त्याच्यात राहून त्याच्यावरची आसक्ती टाकायची असते. आसक्ती गेली म्हणजे काय? 2 चमचे हरवले, काय फरक पडणार आहे? गेले. बांगडी हरवली असते, काय फरक पडणार आहे? गेली. काहीही फरक पडत नाही. पण आपण त्याच्यात माझं माझं म्हणून इतके अडकलेले असतो की आपण दुःखी होतो. तेव्हा तसं नाही व्हायचं. देह तादात्म्य, जगत सत्यत्व हे सगळं गेलंच पाहिजे. ते जोपर्यंत जात नाही तोपर्यंत ईश्वराचा मार्ग हा चुकतो, ईश्वराकडे जाण्याचा मार्ग आपला हरवतो, मिळत नाही. आज आपण आता इथे थांबूया. 39 पर्यंत गेलेलो आहोत आपण. उद्या पुढलं. सॉरी. खूप छान होता ताई आजचा विषय. खूप सुंदर बोलल्यात, रोजच्या सारखंच. आपली रजा मागतो आणि उद्या पुन्हा भेटूया ठीक 4 वाजता. धन्यवाद. हरी जय श्रीराम.